Hello friend, welcome back again in TYBA class in the special subject of generic electives अर्थात आपल्या अर्थशास्त्राशी संबंधित असणारा जनरल इलेक्टिव्ह या विषयामध्ये भारताचे आर्थिक पर्यावरण या विषयामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि अर्थशास्त्र अकादमीच्या वतीनं आपलं पुन्हा मनापासून स्वागत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांच्या संदर्भामध्ये आणि त्या अनुषंगाने कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला अभ्यासासाठी येऊ शकतात त्यांचा विचार केला. या प्रश्नामध्ये आपण व्यवसाय संस्थांच्या उद्दिष्टांबद्दलची चर्चा करणार आहोत. कोणताही व्यवसाय आपण का सुरू करतो, बिझनेस आपण का सुरू करतो, तर त्या संदर्भामध्ये काही ठराविक अशी आपली उद्दिष्ट असतात, आपली ऑब्जेक्टिव्ह असतात. पर्सनली तुम्ही कोणताही व्यवसाय जेव्हा सुरू करणार त्यावेळेस आपण बाजार व्यवस्थेचं सुद्धा अध्ययन करणार आहोत. बाजारातील त्या व्यवसायातून निर्माण होणाऱ्या वस्तूंच्या मागणी पुरवठ्याचं सुद्धा आपण अवलोकन करणार आहोत. बाजारपेठेमध्ये त्या वस्तूंना असणाऱ्या किमतीचा आणि त्या वस्तूच्या निर्मितीच्या खर्चाचा सुद्धा आपण विचार करणार आहोत. आणि एकूणच कोणताही व्यवसाय आपण जो करतो त्या व्यवसायाच्या पाठीमागे आपली एक लालसा असते, आपला एक हेतू असतो, तो म्हणजे नफा कमवणं, लाभ कमवणं. व्यवसाय साधारणपणे जगातला कोणताही उद्योजक त्याच दृष्टिकोने सुरू करतो. प्रश्न काही गोष्टींचा चॅरिटेबल पण असू शकतो, सरकारच्या काही धोरणांचा आपण भाग असू शकतो, की काही गोष्टी सरकार लाभासाठी करत नाही तर समाजाच्या हितासाठी करत असते. परंतु व्यवसायाचं जे स्वरूप खाजगी असेल तर मात्र नफ्याचा हेतू हा प्रामुख्याने असतो. जसं आपण भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थांमध्ये या बिझनेस कन्सेप्टचं या उद्दिष्टांच्या अनुषंगाने अध्ययन केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की खाजगीकरण हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे. खाजगीकरणातील सुरू होणारे सर्व व्यवसाय हे नफा केंद्रित असतात. ज्या उद्योगामध्ये व्यवसायामध्ये नफा असेल अशाच प्रकारचे उद्योग आणि व्यवसाय भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सुरू करण्याची प्रवृत्ती असते. तर याच्या उलट समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सामाजिक हित हे प्राधान्य असते. प्रसंगी सरकारला एखाद्या उद्योगामध्ये तोटा आला तरी चालेल, परंतु सामाजिक हिताची हानी होऊ नये हे त्यांचं उद्दिष्ट असतं. दोघंही अर्थव्यवस्थांचं व्यावसायिक उद्दिष्ट वेगवेगळं आहे. इथे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये नफा कमवणे हे उद्दिष्ट आहे, तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सामाजिक हित साध्य करणे हे उद्दिष्ट आहे. सामाजिक हित साध्य करण्यासाठी सरकार बऱ्याचदा ना नफा ना तोटा या व्यवसायावर किंवा या नीतीवर या तत्वावर व्यवसाय सुरू करते. बऱ्याचदा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व्यवसाय तोटा सहन करून सुद्धा सुरू ठेवले जात असतात. तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये या दोघांचं संमिश्र स्वरूप आपल्याला दिसून येईल. नफा कमवण्याच्या हेतूने खाजगी क्षेत्रामध्ये खाजगी उद्योजक व्यवसाय सुरू करतात, परंतु संमिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सर्वच प्रकारच्या वस्तूंची खरेदी करणं उपभोक्त्यांना खाजगी क्षेत्रात शक्य नसतं. अनेक प्रकारच्या समस्या अविकसित अर्थव्यवस्थांमध्ये असतात, ज्यामध्ये दारिद्र्य आणि बेरोजगारी या प्रश्नामुळे अनेक लोकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणं सुद्धा शक्य नसते. दारिद्र्याच्या व्याख्येमध्ये आपण ते अभ्यासलेलं आहे की 22 ते 50 कॅलरीज उष्मांक मिळवण्यासाठी जेवढं अन्न लागतं तेवढं सुद्धा खरेदी करू शकण्याची पात्रता त्या लोकांमध्ये नसते. आणि म्हणून भारतामध्ये अशा प्रकारच्या उपभोक्त्यांना कमीत कमी किमतीमध्ये
या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. भारतामध्ये BPL आणि APL अशा प्रकारच्या उपभोक्त्यांच्या दर्जाची निर्मिती तयार करण्यात आली आहे. BPL मध्ये असणाऱ्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वेगळ्या असतात आणि APL मध्ये असणाऱ्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वेगळ्या असतात आणि त्याच वस्तूंच्या किमती खुल्या बाजारामध्ये वेगळ्या असतात. म्हणजे आपल्याला एकाच वस्तूची किंमत या 3 ठिकाणी वेगवेगळी आहे असं जाणवेल. म्हणजेच भारत किंवा भारतासारखे अनेक देश सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून उपभोक्त्यांना पोषक, अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू, औषधी, आरोग्याच्या सेवा, शिक्षणाच्या सेवा, त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठीच्या संधीची निर्मिती करण्यासाठी लागणारा खर्च, समाज कल्याणाच्या दृष्टिकोनातून करावा लागणारा खर्च सरकार करत असते आणि सरकार यासाठी विशेष तरतुदी करत असते. विशिष्ट प्रकारच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे म्हणून त्यांना स्कॉलरशिप दिली जाते, त्यांना आरक्षण दिलं जातं आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये, देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सरकारला त्याच्यावर विशिष्ट प्रकारच्या खर्चाची तरतूद करावी लागते. म्हणजे अशा रीतीने वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांच्या दृष्टिकोनातून व्यवसायाचं उद्दिष्ट हे वेगवेगळं असू शकते. म्हणून समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये हे उद्दिष्ट वेगवेगळे आहे असं आपल्याला दिसून येईल. म्हणून या ठिकाणी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपण विविध अंगाने विचार करणार आहोत, ज्यामध्ये आर्थिक उद्दिष्ट, सामाजिक उद्दिष्ट, मानवी उद्दिष्ट, राष्ट्रीय उद्दिष्ट आणि जागतिक उद्दिष्ट व्यवसायाच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहे. आर्थिक उद्दिष्टांच्या संदर्भात जसं मी तुम्हाला सांगितलं की लाभ कमवणे, प्रॉफिट कमवणे, नफा कमवणे, नफा केंद्रित व्यवसाय उभा करणे, त्याला आर्थिक उद्दिष्टामध्ये होऊ शकतं. दुसरं सामाजिकमध्ये सामाजिक हित हे प्राधान्यानं या व्यवसायामध्ये ठेवलं जातं. म्हणून सामाजिक उद्दिष्ट व्यवसायाचं काय असेल तर सामाजिक हित साध्य करणं. मानवी जी उद्दिष्ट आहे ते मानवी उद्दिष्ट मी तुम्हाला APL आणि BPL दारिद्र्यरेषेखालील लोकांच्याबद्दल सांगितलं की हा बऱ्याच देशांमध्ये वंचितांचा, पिछड्या वर्गाचा खूप मोठा भाग त्या लोकसंख्येमध्ये अंतर्भूत असतो. अशा लोकांसाठी विशिष्ट प्रकारच्या योजनांची निर्मिती करणं सरकारच्या व्यवसायाचं प्रमुख उद्दिष्ट असतं. आणि म्हणून वंचित लोकांचं, दुर्बल लोकांचं, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन लोकांचं हित साध्य करणं हे मानवी उद्दिष्ट आहे. राष्ट्राचे उद्दिष्ट व्यवसायाचे पण वेगळे असू शकतात. कोणत्या प्रकारचे व्यवसाय सुरू केले पाहिजे हे राष्ट्राचं उद्दिष्ट आहे. जसं संरक्षणाच्या संदर्भामध्ये आपण प्रामुख्याने सरकारच्या व्यवसायाच्या उद्दिष्टांबद्दल चर्चा करू शकतो. देशाचं अंतर्गत शांतता आणि बाह्य सुरक्षा हे प्रथम कार्य किंवा प्रथम उद्दिष्ट सरकारचं असतं आणि त्या अनुषंगाने देशांतर्गत शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या उद्योग व्यवसायांची निर्मिती करायची आहे ते राष्ट्राच्या उद्दिष्टाचा पार्ट बनतं. तसंच बाह्य आक्रमणापासून देशाला लागून असलेल्या विविध देशांच्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या युद्ध साहित्याची आपल्याला आवश्यकता आहे, त्या युद्ध साहित्य निर्मिती करणाऱ्या उद्योगांचं निर्माण करणं हे सुद्धा राष्ट्राचं उद्दिष्ट आहे. जागतिक उद्दिष्ट काय व्यवसायाचं की वेगवेगळ्या कालखंडामध्ये जागतिक स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडत असतात, बदल घडत असतात. जसं की 1991 पासून जगामध्ये जागतिकीकरणाची प्रक्रिया जोमाने सुरू झाली. त्या माध्यमातून खाजगीकरण, उदारीकरण, बाजारीकरण अशा संकल्पना विकसित होत गेल्या. त्यामुळे जगातल्या संपूर्ण अर्थव्यवस्थांचं स्ट्रक्चरल चेंजेस झालेले आहे. त्या अर्थव्यवस्था संरचनात्मक बदल त्या अर्थव्यवस्थांमध्ये झालेला दिसून येतो. म्हणजे त्या अर्थव्यवस्थांचा जो बेस होता, जो पाया होता, तो पायाच बदलवण्याची वेळ आलेली आहे किंवा तो पाया बदलला आणि खुल्या धोरणाप्रमाणे आयात निर्यातीवरची सर्व बंधनं मुक्त झाली. जगातल्या कोणत्याही देशाच्या बाजारपेठेमध्ये
आपली वस्तू विकू शकतो किंवा वस्तू खरेदी करू शकतो. म्हणजे नियंत्रण मुक्त असणारी आजची अर्थव्यवस्था ग्लोबलायझेशनच्या काळातली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून जागतिक जी उद्दिष्ट व्यवसायाची जी आहे ते जागतिक उपभोक्त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणं हे उद्दिष्ट बनू शकतं. उत्तम गुणवत्तेच्या कमी खर्चातल्या वस्तू कमी किमतीमध्ये पुरवणं हे जागतिक उद्दिष्ट होऊ शकतं व्यवसायाचं. स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारच्या आवश्यकता अपडेट्स आहेत हे जागतिक व्यावसायिक उद्दिष्ट होऊ शकतं. म्हणजे अशा रीतीने व्यावसायिक उद्दिष्टांच्या संदर्भामध्ये आपण आर्थिक, सामाजिक, मानवी, राष्ट्रीय आणि जागतिक अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ही कोणकोणती उद्दिष्ट असू शकतात त्यांच्याबद्दल या प्रश्नांच्या अनुषंगाने आणि त्याच्या उत्तराच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. मित्रहो, या PPTमध्ये आपण 9व्या प्रश्नाला या उद्दिष्टांच्या अनुषंगाने अभ्यासणार आहोत. बघूया आपण 9वा प्रश्न काय आहे. तर व्यवसाय संस्थांचं आर्थिक उद्दिष्ट म्हणजे काय. ऑप्शन दिलेत आपण 4. अ ऑप्शन लाभ कमविणे किंवा नफा कमविणे. ब ना नफा ना तोटा हे तत्व अवलंबनं. किंवा ड ऑप्शन आहे सहकारी हेतू हे आर्थिक उद्दिष्ट असू शकतं. आणि ड ऑप्शन आहे यापैकी नाही. या प्रश्नाचं राईट आन्सर आपण अ ऑप्शन असं दिलेलं आहे, नफा कमविणे. व्यवसायाचं आर्थिक उद्दिष्ट काय असू शकेल तर नफा कमवणे, तोटा घडवून आणणे असं नाही. म्हणून कोणताही व्यवसाय हा नफ्यावर आधारित असतो. नफा होत असेल किंवा नफा मिळणार असेल किंवा नफ्याची प्रेरणा असेल तरच आपल्याला व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. तोटा होणार असेल तर कोणताही उद्योजक अशा प्रकारचा व्यवसाय सुरू करणार नाही. नफा मिळवून देणाराच व्यवसाय कोणताही उद्योजक सुरू करू शकतो. म्हणून व्यवसायाचं आर्थिक उद्दिष्ट नफा कमवणे हेच असतं. फक्त अँगल त्याचा वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांमध्ये वेगवेगळा असू शकतो. त्या अँगलवर आपण चर्चा केलेली आहे. आणि म्हणून 9व्या प्रश्नाचं राईट आन्सर जे आहे ते अ हे ऑप्शन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 10वा प्रश्न आहे व्यवसाय संस्थांचं सामाजिक उद्दिष्ट म्हणजे काय. या संदर्भामध्ये मी आर्थिक अर्थव्यवस्थांचा जो प्रकार जो आपल्याला सांगितला त्या प्रकारानुसार समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये याचा विचार केला जातो. 9व्या प्रश्नामध्ये आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा आर्थिक उद्दिष्टांचा संबंध त्याच्यात व्यक्त केलेला आहे, नफा कमवणे. तसा 10व्या प्रश्नामध्ये सामाजिक उद्दिष्टांबद्दल आपण समाजवादी किंवा साम्यवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्थाचा सुद्धा आपण याच्यात विचार करू शकतो. म्हणून व्यवसाय संस्थांचं सामाजिक उद्दिष्ट त्याचे 4 ऑप्शन आहे. सामाजिक हित साध्य करणं, ब ऑप्शन आहे आर्थिक हित साध्य करणं, क ऑप्शन आहे शासकीय हित साध्य करणं आणि ड ऑप्शन आहे ब आणि क. याचं राईट आन्सर समाजवादी अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आपण जर घेतलं तर सामाजिक हित साध्य करणं हे राईट आन्सर आहे. कारण समाजवादी अर्थव्यवस्था तिथली सर्व साधनसामुग्री सरकारच्या मालकीची असते. लोकांच्या गरजेप्रमाणे सरकार त्या ठिकाणी वस्तू आणि सेवांची निर्मिती करते, त्याचं वितरण करते किंवा साधनसामुग्रीचा वापर करते, त्याचा उपयोग करते. आणि म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सामाजिक हिताला प्राधान्य असते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये नफ्याला प्राधान्य असते. म्हणून आपण वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांच्या अँगलमधून त्यांच्या व्यवसायाच्या उद्दिष्टांची चर्चा करू शकतो. 11वा प्रश्न आहे व्यवसाय संस्थांचं मानवी उद्दिष्ट म्हणजे काय. मानवी उद्दिष्टांच्या संदर्भात मी चर्चा केली आपल्याशी की अल्पविकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये फार मोठी समस्या आहे लोकसंख्येच्या संदर्भात. अशा देशांमध्ये लोकसंख्या जास्त असते. अशा लोकसंख्येच्या
मोठ्या भागातला लोकसंख्येचा जो पार्ट असतो त्याचं जीवनमान फार निम्न स्तरावर असतं, त्यांचं उत्पन्न फार कमी असतं, ते अल्प उत्पन्न गटामध्ये असतात किंवा ते दारिद्र्य रेषेखाली असतात, काही अतिदारिद्र्य रेषेखाली असतात, काही दारिद्र्य रेषेखाली असतात. म्हणजे आपण त्यांच्या कन्सेप्टबद्दल वेगवेगळ्या व्ह्यूमधून त्यांच्याकडे बघत असतो आणि त्या सर्वच घटकांना आपण वंचितांचा गट असं म्हणू शकतो, जे एक वेगळा गट अर्थव्यवस्थेतला आहे की ज्याला राष्ट्रीय प्रवाहात त्याला एक चांगलं जीवनमान देण्याच्या संदर्भामध्ये सरकारच्या समोर चॅलेंज असतं. सरकार या गटाला उन्नत करण्यासाठी विविध प्रकारच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय योजनांची निर्मिती करत असते. म्हणजे भारतामध्ये जसं अनुसूचित जाती आणि जमातीच्या राजकीय नेतृत्वांना संधी मिळावी किंवा राजकारणात संधी मिळावी म्हणून राजकीय आरक्षण आहे. या गटातील लोकांना शैक्षणिक संधी मिळावी म्हणून शिक्षण क्षेत्रात आरक्षण आहे. यांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून त्यांना व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रामध्ये आरक्षण आहे. म्हणजे अशा रीतीने वंचित लोकांचा विकास इतर लोकांच्या बरोबर घडवून आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असते. ही घटना भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये होऊ शकत नाही. ही समाजवादी अर्थव्यवस्थेत होऊ शकते, परंतु मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारकडे असते आणि सामाजिक दायित्वाचा भाग काही उद्योजकसुद्धा निभवू शकतात. आपल्या उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या संदर्भामध्ये कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगारांच्या मुलांसाठी शाळा, दवाखाने, वाहतुकीच्या सोयी, राहण्याच्या सोयी, कमी किमतीमध्ये काही महत्त्वाच्या वस्तू पुरवण्याच्या सोयी खाजगी व्यवसायामध्ये सुद्धा घडून येऊ शकतात. परंतु त्याला सरकारच्या नियमांचं बंधन असेल तरच ते होऊ शकते. कोणताही उद्योजक बोटावर काही उद्योजक आपण अपवादात्मक सोडले, जसं टाटा इंडस्ट्री जी आहे की आपल्या नफ्याचा 75% भाग टाटा इंडस्ट्री ही सामाजिक संस्थांना देत असते, ज्यामध्ये टाटा कॅन्सर सेंटर जे आहे, कॅन्सरच्या रुग्णांची सेवा देण्यासाठी मोठं हॉस्पिटल टाटाने निर्माण केलं आहे, ज्यामध्ये ते चॅरिटी हॉस्पिटल आहे आणि सगळ्या प्रकारच्या सुविधा ज्या आहेत त्या या ट्रस्टच्या नफ्यातून किंवा या उद्योगांच्या नफ्यातून त्या उभ्या केल्या जात असतात. अशा अनेक सामाजिक उपक्रम टाटांनी सुरू केलेले आहेत. या एकूणच टाटा इंडस्ट्रीमधून येणारा नफा त्यातील काही पार्ट हा ट्रस्टकडे सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी दिला जातो. म्हणून वंचितांच्या लोकांचं हित साध्य करणं हे व्यवसाय संस्थांचं उद्दिष्ट असते. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्रातील उद्योजकसुद्धा यामध्ये सरकारला सहयोग करतात आणि सरकार स्वतः वंचित घटकांच्या उन्नतीसाठी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक आणि राजकीय स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांची निर्मिती करते. आणि म्हणून सरकारी संस्थांमध्ये मानवी उद्दिष्ट साध्य करणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. त्यामध्ये आपण 4 ऑप्शन घेतले आहे. वंचित लोकांचं हित साध्य करणं, त्यानंतर ब ऑप्शन आहे श्रीमंत लोकांचं हित साध्य करणं, क ऑप्शन आहे मध्यम वर्गातील लोकांचं हित साध्य करणं आणि ड ऑप्शन आहे ब आणि क. मित्रहो, एकूण चर्चेवरून आपल्या लक्षात आलं असेल की व्यवसाय संस्थांचं मानवी उद्दिष्ट कोणतं असू शकेल म्हणून. तर या ठिकाणी आपण अ ऑप्शन निवडलेलं आहे. वंचित लोकांचं हित साध्य करणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट व्यवसाय संस्थांचं आहे, मानवी उद्दिष्ट व्यवसाय संस्थांचं आहे. बाकीचे जे 3 उद्दिष्ट आहे, राष्ट्रीय उद्दिष्ट आणि जागतिक उद्दिष्ट आणि भारतातील व्यवसाय संस्थांच्या संदर्भामध्ये आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्या अनुषंगाने सब्जेक्टिव्ह प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत आपण इथेच थांबतोय. या व्हिडिओंचा, यामध्ये दिलेल्या PPTतील प्रश्नांचा आपण नीट अभ्यास करावा आणि आपल्या चिंतन मननातून वेगळ्या प्रश्नांची, उपप्रश्नांची आपण निर्मिती करावी, त्यांची उत्तरं शोधावी आणि आपले क्वेश्चन बँक किंवा आपल्या येणाऱ्या परीक्षेची तयारी
आपण उत्तम पद्धतीने करावी ही आपल्याला मी विनंती करतो आहे. मित्रो, ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहे. दुसऱ्या प्रश्नांसोबत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत घरी आहात, घरीच राहा. आपले कुटुंब आपली जबाबदारी, शासनाच्या नियमाचं पालन करा, या स्लोगनचं आचरण करा आणि कोरोनापासून आपली काळजी घ्या. कोरोनामुक्त आपलं कुटुंब ठेवा. इथेच आपण थांबतो आहे. दुसऱ्या व्हिडिओत भेटूया. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आधीच मी पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला जी विनंती केली आहे की आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.